कधी तुमच्या लक्षात आले आहे का, की धनुराशीच्या लोकांचं मन एका ठिकाणी जास्त वेळ टिकत नाही. ते नेहमी काहीतरी नवीन विचार करत असतात, नवीन स्वप्न पाहत असतात आणि आयुष्यात पुढे काय मोठं करता येईल याचा विचार करत असतात. अनेकांना वाटतं, की हा फक्त स्वभाव आहे, पण ज्योतिषशास्त्र सांगतं, की यामागे एक खोल कारण लपलेलं आहे. धनुराशीच्या व्यक्तींना स्वातंत्र्य इतकं का महत्वाचं वाटतं? त्यांना नेहमी नवीन जागा, नवीन अनुभव आणि नवीन लोक का आकर्षित करतात? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या मनात इतकी मोठी स्वप्न आणि विचार कुठून येतात? या व्हिडिओद्वारे आपण धनुराशीच्या स्वभावामागचं एक असं गुपित जाणून घेणार आहोत, जे बहुतेक लोकांना माहीत नसतं. त्यांच्या विचारांची दिशा, त्यांच्या निर्णयामागची मानसिकता आणि त्यांना इतर राशीपेक्षा वेगळं बनवणाऱ्या गोष्टी आज आपण सविस्तर समजून घेणार आहोत. जर धनुराशीचे असाल तर कदाचित या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्वतःचं प्रतिबिंब दिसेल आणि जर तुमच्या आयुष्यात धनुराशीची व्यक्ती असेल तर त्यांच्या स्वभावामागचं खरं कारण आज तुम्हाला कळू शकतं. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी सांगितलेली काही वैशिष्ट्ये तुम्हाला नक्कीच आश्चर्यचकित करू शकतात. धनुराशी तुमचं मन नेहमी पुढे का धावतं? स्वातंत्र्याचं गुपित काय आहे? ज्योतिष सांगतं सत्य. धनुराशीचा स्वभाव समजून घेतला तर एक गोष्ट लगेच लक्षात येते. या राशीचं मन कधीही एका ठिकाणी स्थिर राहत नाही. धनुराशीची लोक नेहमी पुढे विचार करणारे, नवीन गोष्टी शोधणारे आणि आयुष्याला मोठ्या दृष्टीने पाहणारे असतात. त्यांच्या मनात नेहमी एखादं स्वप्न, एखादा प्रवास किंवा एखादं नवीन ध्येय चालू असतं. म्हणूनच त्यांचं मन सतत पुढे धावत असतं. धनुराशीचा स्वामी गुरु ग्रह मानला जातो. गुरु हा ज्ञान, विस्तार आणि सत्य आणि अध्यात्म याचा ग्रह आहे. त्यामुळे धनुराशीच्या लोकांना नेहमी सत्य जाणून घ्यायचं असतं. आयुष्याचा अर्थ समजून घ्यायचा असतो आणि सतत काहीतरी नवीन शिकायची ओढ असते. हे लोक फक्त जगण्यासाठी जगत नाहीत, तर आयुष्याचा खरा अनुभव घ्यायचा त्यांचा स्वभाव असतो. धनुराशीच्या लोकांना स्वातंत्र्य खूप प्रिय असतं. त्यांना कुणाच्या बंधनात राहायला किंवा सतत नियंत्रणाखाली राहायला आवडत नाही. त्यांच्या मनाला मोकळेपणा हवा असतो. बोलण्यात, विचारात आणि जगण्यात. त्यामुळेच ते अनेकदा स्वतःचे निर्णय स्वतः घेतात आणि स्वतःचा मार्ग तयार करतात. त्यांच्या स्वभावात एक वेगळीच धाडसाची ताकद असते. या राशीची लोक प्रामाणिक आणि स्पष्ट वक्ते असतात. जे मनात असतं तेच ते बोलतात. काही वेळा त्यांच्या स्पष्ट बोलण्यामुळे लोकांना ते कठोर वाटू शकतात, पण त्यांच्या मनात कोणासाठीही वाईट भावना नसतात. त्यांना खोटेपणा, दिखावा आणि फसवणूक अजिबात आवडत नाही. धनुराशीच्या लोकांच्या आयुष्यात प्रवास, नवीन अनुभव, ज्ञान आणि मोठी स्वप्न यांना खूप महत्त्व असतं. त्यांना एकाच चौकटीत अडकून राहणं आवडत नाही. म्हणूनच ते सतत स्वतःला बदलत राहतात, शिकत राहतात आणि आयुष्याला अधिक मोठ्या पातळीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत राहतात. धनुराशीचं खरं गुपित म्हणजे त्यांची अंतर्गत जिज्ञासा आणि स्वातंत्र्याची तीव्र इच्छा. ते फक्त स्वतःसाठीच नाही तर इतरांनाही प्रेरणा देणारे असतात. त्यांच्या विचारामध्ये मोठेपणा असतो, म्हणूनच ते आयुष्यात अनेकदा वेगळा आणि मोठा मार्ग निवडतात. धनुराशींच्या लोकांच्या मनात एक वेगळी शोध घेण्याची प्रवृत्ती असते. त्यांना फक्त रोजचं साधं आयुष्य जगण्यात समाधान मिळत नाही. त्यांच्या विचारामध्ये नेहमी कुठेतरी मोठं, वेगळं आणि अर्थपूर्ण करण्याची इच्छा असते. त्यामुळेच ते अनेकदा स्वतःसाठी नवीन मार्ग तयार करतात. आयुष्याला फक्त कर्तव्य म्हणून न पाहता ते त्याला एक प्रवास म्हणून मांडतात. ज्यामध्ये अनुभव, शिकणं आणि वाढणं खूप महत्वाचं असतं. या राशीची लोक आशावादी स्वभावाची असतात. परिस्थिती कितीही कठीण असली तरी ते तिच्यातून सकारात्मक मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात. निराशेत अडकून बसण्यापेक्षा पुढे काय करता येईल याचा ते विचार जास्त करतात. म्हणूनच अनेकदा लोकांना त्यांच्या सोबत राहिल्यावर उत्साह आणि ऊर्जा मिळते. धनुराशीच्या लोकांना ज्ञानाची ओढ खूप असते. पुस्तक, प्रवास, नवीन लोक, वेगवेगळ्या संस्कृती किंवा जीवनातील अनुभव यामध्ये ते शिकत राहतात. त्यांना प्रश्न विचारायला आवडतं आणि प्रत्येक गोष्टी मागचं कारण जाणून घ्यायची त्यांची सवय असते. त्यामुळे त्यांची विचार करण्याची पद्धतीही इतरांपेक्षा थोडी वेगळी आणि खोल असते. नातेसंबंधामध्येही धनुराशीचे लोक प्रामाणिकपणा आणि विश्वासाला खूप महत्त्व देतात.
त्यांना नात्यांमध्ये स्वच्छता आणि मोकळेपणा हवा असतो. खोटेपणा, संशय किंवा सततची बंधने त्यांना त्रास देतात. जर कुणी त्यांना समजून घेतलं आणि त्यांच्या स्वभावाचा आदर केला, तर ते नात्यासाठी खूप निष्ठावान आणि साथ देणारे ठरतात. धनुराशीच्या लोकांमध्ये नेतृत्वाची एक नैसर्गिक क्षमता असते. ते इतरांना मार्गदर्शक करू शकतात, प्रेरणा देऊ शकतात आणि कठीण परिस्थितीतही धैर्याने उभे राहू शकतात. त्यांच्या बोलण्यात आत्मविश्वास आणि स्पष्टता असते. त्यामुळे लोक त्यांचं ऐकतात आणि त्यांच्यावर विश्वास ठेवतात. या राशीच्या लोकांना स्वतःच्या आयुष्यात अर्थपूर्ण काम करण्याची इच्छा असते. समाजासाठी काहीतरी करावं, लोकांना योग्य दिशा द्यावी किंवा स्वतःच्या अनुभवातून इतरांना मदत करावी असा विचार त्यांच्या मनात अनेकदा येत असतो. त्यामुळे ते केवळ स्वतःपुरते मर्यादित राहत नाहीत, तर मोठ्या विचारांनी जगण्याचा प्रयत्न करतात. धनुराशीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची जिद्द. एकदा एखादं ध्येय मनात ठरवलं की ते त्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहतात. कधी कधी मार्गात अडथळे येतात, लोक समजून घेत नाहीत किंवा परिस्थिती बदलते, तरीही ते पुन्हा उभे राहून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच अनेक वेळा त्यांच्या आयुष्यात उशिरा का होईना पण मोठं यश मिळताना दिसतं. धनुराशीची लोक मनाने मोकळे आणि उदार असतात. त्यांना लोकांना मदत करायला आवडतं, चांगले विचार पसरवायला आवडतात आणि जीवनाकडे मोठ्या दृष्टिकोनातून पाहायला आवडतं. त्यांच्या आयुष्याचं खरं सौंदर्य म्हणजे त्यांची स्वप्न, त्यांची जिज्ञासा आणि सतत पुढे जाण्याची त्यांची तयारी. धनुराशीच्या व्यक्तीच्या मनात एक अंतर्गत ऊर्जा असते, जी त्यांना सतत काहीतरी नवीन करण्यासाठी प्रेरित करत असते. त्यांना जीवनामध्ये स्थिर राहण्यापेक्षा प्रगती करत राहणं अधिक महत्त्वाचं वाटतं. म्हणूनच ते अनेकदा मोठे निर्णय घ्यायला घाबरत नाहीत. त्यांना वाटतं की जीवनात धोका घेतल्याशिवाय खरा अनुभव मिळत नाही. या राशीच्या लोकांना सत्याचा शोध घेण्याची सवय असते. कोणतीही गोष्ट फक्त ऐकून मान्य करण्यापेक्षा ती स्वतः समजून घेण्याची त्यांची वृत्ती असते. त्यामुळे ते विचार करणारे, विश्लेषण करणारे आणि खोलवर समजून घेणारे असतात. अनेक वेळा त्यांना अध्यात्म, तत्वज्ञान, जीवनाचा अर्थ किंवा विश्वातील नियम याबद्दल जाणून घेण्याची विशेष आवड असते. धनुराशीची लोक अनेकदा दूरदृष्टी ठेवून निर्णय घेतात. ते फक्त आजच्या फायद्याकडे पाहत नाहीत, तर पुढे काय होऊ शकतं याचा विचार करून पावलं टाकतात. त्यामुळेच काही वेळा त्यांचे निर्णय इतरांना अचानक किंवा वेगळे वाटू शकतात, पण त्यांच्या मनात त्यामागे स्पष्ट कारण आणि विचार असतो. या राशीच्या व्यक्तींना मोकळं वातावरण खूप आवडतं. त्यांना अशा लोकांच्या सहवासात राहायला आवडतं, जे त्यांचे विचार समजून घेतात आणि त्यांना स्वतःसारखं जगू देतात. जर कुणी त्यांच्यावर सतत नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला, तर ते हळूहळू त्यांच्या परिस्थितीपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात. धनुराशीच्या लोकांच्या आयुष्यात मित्र आणि ओळखीचे वर्तुळ अनेकदा मोठं असतं. त्यांना लोकांशी संवाद साधायला आवडतं आणि वेगवेगळ्या विचारांच्या लोकांना भेटायला आवडतं. प्रत्येक व्यक्तीकडून काहीतरी शिकण्याची त्यांची तयारी असते. त्यामुळे त्यांच्या अनुभवांचा साठा खूप मोठा असतो. त्यांच्या स्वभावात एक प्रकारचा प्रामाणिक उत्साह असतो. एखाद्या गोष्टीवर विश्वास बसला की ते पूर्ण मनापासून त्यामध्ये झोकून देतात. त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात एक नैसर्गिक ऊर्जा दिसते, जी इतरांना प्रेरणा देऊ शकते. म्हणूनच अनेक लोक त्यांच्या सहवासात राहायला आवडतात. धनुराशीची लोक अपयशाला थेट मानत नाहीत. त्यांना माहीत असतं की प्रत्येक अनुभव काहीतरी शिकवून जातो. त्यामुळे अपयश आलं तरी ते त्यातून शिकून पुढच्या वेळेस अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या या वृत्तीमुळे ते आयुष्यात हळूहळू मजबूत आणि परिपक्व होत जातात. त्यांच्या मनात एक मोठं स्वप्न असतं, स्वतःचं आयुष्य अर्थपूर्ण बनवण्याचं. ते केवळ पैसा किंवा प्रतिष्ठा यासाठी धावत नाहीत, तर जीवनामध्ये समाधान, ज्ञान आणि अनुभव मिळवण्याचा प्रयत्न करतात. म्हणून धनुराशीची लोक अनेकदा वेगळ्या मार्गाने चालताना दिसतात आणि त्यांच्या आयुष्याचा प्रवासही इतरांपेक्षा थोडा वेगळा आणि प्रेरणादायी असतो. धनुराशीच्या व्यक्तींच्या विचारांमध्ये एक विशेष विस्तार असतो. ते आयुष्यातल्या छोट्या चौकटी पाहत नाहीत. त्यांना नेहमी मोठ्या संधी किंवा ध्येय आणि मोठ्या कल्पना आकर्षित करतात. म्हणूनच ते अनेकदा आयुष्यात असे मार्ग निवडतात जे थोडे वेगळे असतात. त्यांना गर्दी मागे चालण्यापेक्षा स्वतःची दिशा शोधायला आवडते.
या राशीची लोक अनुभवातून शिकणारे असतात. त्यांना फक्त सिद्धांत ऐकून समाधान मिळत नाही, तर प्रत्यक्ष जीवनात ते अनुभव घेऊन सत्य समजून घेण्याचा प्रयत्न करतात. प्रवास, नवीन कामं, वेगवेगळ्या लोकांशी संवाद आणि बदलत्या परिस्थितीतून ते स्वतःला अधिक मजबूत बनवत जातात. धनुराशीच्या व्यक्तीच्या स्वभावात प्रामाणिक धाडस असतं. त्यांना मनातलं व्यक्त करायला भीती वाटत नाही. चुकीचं दिसलं तर ते त्या बोलण्यावर धैर्य दाखवतात. त्यामुळे काही वेळा ते थेट बोलतात आणि त्यांची स्पष्ट व्यक्तिवृत्ती लोकांना थोडी कठोर वाटू शकते. पण त्यांच्या मनात सत्यासाठी उभं राहण्याची प्रामाणिक भावना असते. या राशीच्या लोकांमध्ये नैसर्गिक प्रेरणा देण्याची ताकद असते. ते स्वतः ज्या गोष्टीवर विश्वास ठेवतात त्यासाठी पूर्ण मनाने प्रयत्न करतात आणि इतरांनाही सकारात्मक विचार करण्यासाठी प्रोत्साहित करतात. त्यांच्या शब्दामध्ये आणि विचारामध्ये एक प्रकारची आशा असते, जी निराश झालेल्या लोकांनाही पुन्हा उभं करायला मदत करू शकते. धनुराशीच्या व्यक्तींना आयुष्यात बदल स्वीकारण्याची क्षमता असते. अनेक लोक बदलापासून घाबरतात, पण धनुराशीची लोक त्यामागे संधी म्हणून पाहतात. नवीन परिस्थितीतही स्वतःला जुळवून घेण्याची त्यांची क्षमता त्यांना पुढे नेते. म्हणूनच ते अनेकदा विविध क्षेत्रामध्ये अनुभव मिळतात. त्यांच्या स्वभावात एक प्रकारची उदारता देखील दिसून येते. त्यांना ज्ञान वाटायला, अनुभव शेअर करायला आणि इतरांना मदत करायला आवडतं. जर कोणी खऱ्या मनाने त्यांच्याकडे मार्गदर्शन मागितलं, तर ते शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अनेकदा ते लोकांसाठी सल्लागार किंवा प्रेरणादायी व्यक्ती बनतात. धनुराशीच्या व्यक्तींना आयुष्याचा खोल अर्थ समजून घेण्याची इच्छा असते. त्यांना फक्त बाहेरून दिसणाऱ्या गोष्टींमध्ये रस नसतो, तर त्या मागे असलेल्या सत्याचा शोध घेण्याची त्यांची वृत्ती असते. म्हणूनच काही धनुराशीची लोक अध्यात्म, तत्वज्ञान, शिक्षण किंवा मार्गदर्शनाशी संबंधित क्षेत्राकडे आकर्षित होतात. या राशीच्या लोकांच्या आयुष्यात स्वप्न आणि वास्तव यांच्यामध्ये समतोल राखण्याची प्रक्रिया चालू असते. ते मोठी स्वप्न पाहतात, पण त्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्याची त्यांची मेहनत करण्याची तयारीही असते. त्या जिद्दीमुळे आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे ते हळूहळू स्वतःसाठी असा मार्ग तयार करतात, जो त्यांना समाधान, आयुष्य आणि अंतर्गत आनंद देतो. धनुराशीच्या लोकांच्या मनात स्वप्न पाहण्याची क्षमता खूप मोठी असते. ते आयुष्याला मर्यादामध्ये अडकून ठेवत नाहीत, तर त्या विचारांमध्ये नेहमी एक नवीन दिशा असते. एखादं काम सुरू करताना ते फक्त त्याचा छोटा परिणाम पाहत नाहीत, तर त्यामधून पुढे किती मोठे काही निर्माण होऊ शकतं याचाही विचार करतात. त्यामुळे त्याच्या कल्पना अनेकदा व्यापक आणि दूरगामी असतात. या राशीच्या लोकांच्या व्यक्तिमत्वात स्वाभाविक आत्मविश्वास दिसतो. ते स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवतात आणि परिस्थिती कशीही असली तरी स्वतःचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात. आयुष्यात अडचणी आल्या तरी त्या त्यांना पूर्णपणे थांबवू शकत नाहीत. उलट त्या अडचणीमधून ते अधिक शिकतात आणि पुढील पावले समजूतदारपणे टाकतात. धनुराशीच्या व्यक्तींना बौद्धिक चर्चा आणि विचारांची देवाणघेवाण खूप आवडते. त्यांना फक्त वरवरच्या गप्पा मारण्यात रस नसतो. जीवन, समाज, नाती, संस्कृती आणि मानवी स्वभाव यासारख्या विषयावर ते खोल विचार करतात. त्यामुळे अनेकदा त्यांच्यासोबतचा संवाद लोकांना नवीन दृष्टिकोन देऊ शकतो. या राशीच्या लोकांमध्ये नैसर्गिक जिज्ञासा असते. एखादी गोष्ट का घडते, तिच्या मागे काय कारण असू शकतं आणि त्यातून काय शिकता येईल याचा ते विचार करतात. त्यामुळे ते आयुष्याकडे केवळ घटना म्हणून पाहत नाहीत, तर त्या घटनांमधील अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतात. ही वृत्ती त्यांना अधिक परिपक्व आणि समजूतदार बनवते. धनुराशीच्या व्यक्तींना स्वतःची ओळख आणि उद्देश शोधण्याची तीव्र इच्छा असते. त्यांना आयुष्यात फक्त जगायचं नसतं, तर स्वतःच्या अस्तित्वाचा अर्थ समजून घ्यायचा असतो. त्यामुळे ते अनेकदा स्वतःच्या विचारावर चिंतन करतात, अनुभवातून शिकतात आणि हळूहळू स्वतःचा मार्ग स्पष्ट करतात. या राशीच्या लोकांना माणसामधील चांगुलपणा शोधण्याची सवय असते. ते लोकांच्या चुका किंवा कमतरता पाहण्यापेक्षा त्यांच्या गुणांकडे पाहण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अनेकदा ते इतरांना प्रोत्साहन देणारे आणि सकारात्मक ऊर्जा देणारे ठरतात. त्यांच्या सहवासात लोकांना एक प्रकारची आशा आणि उत्साह मिळतो. धनुराशीच्या व्यक्तींना स्वतःच्या स्वातंत्र्याबरोबर जबाबदारीचीही जाणीव असते. ते स्वतःचे निर्णय घेतात, पण त्या निर्णयाचे परिणाम स्वीकारण्याची तयारीही ठेवतात. ही गोष्ट त्यांना अधिक प्रगल्भ बनवते. ते अनुभवातून स्वतःला सुधारत राहतात
आणि प्रत्येक टप्प्यावर स्वतःची क्षमता अधिक मजबूत करतात. या राशीच्या लोकांच्या मनात एक शांत पण शक्तिशाली प्रेरणा असते, आयुष्याचा खरा अर्थ समजून घेण्याची. त्यामुळे ते फक्त बाह्य यशाच्या मागे धावत नाहीत, तर अंतर्गत समाधान, ज्ञान आणि अनुभव यांना अधिक महत्त्व देतात. यांच्या आयुष्याचा प्रवास अनेक वळणांनी भरलेला असतो, पण त्या प्रत्येक वळणातून ते स्वतःला अधिक समृद्ध बनवत जातात. जर तुम्ही धनुराशीचे असाल किंवा तुमच्या आयुष्यात धनुराशीची व्यक्ती असेल, तर हा स्वभाव तुम्हाला किती पटतो ते नक्की कमेंटमध्ये सांगा. तुमचं मनही नेहमी नवीन दिशा, नवीन स्वप्न आणि मोठ्या विचारांकडे धावतं का? ते लिहा. तुमचे अनुभव, विचार आणि भावना इथे शेअर करा. कारण प्रत्येक धनुराशीची कथा वेगळी असते. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच राशीविषयक सखोल माहिती, व्यक्तिमत्वाचे गुपित आणि ज्योतिषशास्त्रातील रोचक सत्य जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. तुमच्या या सबस्क्राईबमुळे आणि सपोर्टमुळे अशा अनेक नवीन आणि रोचक व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्याची प्रेरणा मिळते. तसेच तुमच्या कुटुंबात, मित्रांमध्ये किंवा ओळखीमध्ये धनुराशीची व्यक्ती असेल तर व्हिडिओ त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. कदाचित या माहितीमधून त्यांना स्वतःबद्दल काही नवीन समजेल किंवा त्यांच्या स्वभावामागचं कारण आपल्याला समजायला मदत होईल. तुम्हाला पुढे कोणत्या राशीबद्दल सविस्तर माहिती हवी आहे ते कमेंटमध्ये जरूर लिहा. तुमच्या कमेंटमधूनच पुढील व्हिडिओचे विषय निवडले जातील. त्यामुळे तुमचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे.